नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी दोडक्याची रस्सा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे। सर्वप्रथम गॅस सुरू करून एका कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल टाकलेले आहे। तेल चांगले तापल्यानंतर एक मोठा कांदा मी कट करून फ्राय करून घेते। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। हे पहा, असा चांगला कांदा परतून घ्यावा म्हणजे टेस्ट चांगली येते भाजीला। आता इकडे मी दोडक्याच्या फोडी अशा कट करून घेतलेल्या आहेत। दोडक्याची साल काढून स्वच्छ दोडका धुवून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि कांदा चांगला परतल्यानंतर या फोडी यामध्ये अशा मिक्स करायच्या आहेत। फोडी टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। हे पहा, कांद्यासोबत या दोडक्याच्या फोडी चांगल्या परतून घेऊया। हे पहा असे। त्यानंतर मी तूर डाळ भिजवून घेतलेली, हे पहा, अर्धी वाटी तूर डाळ भिजवून मी यामध्ये मिक्स केलेली आहे। तूर डाळ नक्की घाला, खूप छान टेस्ट येते भाजीला। आणि परत असे परतून घेतलेले आहे, खूप टेस्टी होते अशी भाजी। त्यानंतर कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे, म्हणजे आपलं रेग्युलरचंच लाल तिखट आहे ते मी मिक्स केलेलं आहे। हळद अर्धा चमचा मी टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे। आता मिक्स करून घेते। हे पहा, व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर एकदम मध्यम गॅसवर ही भाजी मी परतून घेते। त्यानंतर सुहाणाचा चिकन मसाला मी सॅचेट घेतलेला 1 चमचा हा मसाला मी ॲड केलेला आहे, मिक्स केलेला आहे यामध्ये। खूप स्वादिष्ट भाजी होते। हा गरम मसाला मी मिक्स केलेला आहे आणि व्यवस्थित असं हे पहा परतून घेतलेला आहे। अशा पद्धतीने भाजी करून पहा। त्यानंतर मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, आपल्या आवश्यकतेनुसार मीठ मिक्स करावे। हे पहा असे मध्यम गॅसवर चांगलं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी पाणी मिक्स करणार आहे। 1 ग्लास पाणी ॲड केलेले आहे, हे पहा। त्यानंतर मस्त असा कलर आलेला आहे, छान तर्री आलेली आहे। दोडक्याची रस्सा भाजी खूप स्वादिष्ट होते, नक्की करून पहा। हे पहा, एकदम सुंदर कलर आलेला आहे। टिफिनच्या वेळेला तुम्ही अशी भाजी करून देऊ शकता, खूप स्वादिष्ट होते। आता वर मी झाकून ठेवून मध्यम आचेवर ही भाजी अशी शिजवून घेणार आहे। 10 मिनिटात मध्यम आचेवर छान ही भाजी शिजते। त्यानंतर 10 मिनिटानंतर मी चेक करून पाहते। हे पहा, भाजी आपली रेडी झालेली आहे। सकाळच्या घाई गडबडीत ही तुम्ही टिफिनला मुलांना भाजी करून देऊ शकता, चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागते। वरून कोथिंबीर टाकून मी मस्त सजवलेली आहे। तर भाजी ती रेडी आहे, नक्की करून पहा। आणि हा आपला व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटू। थँक्यू।